सूर्याश्री निवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती जे बाधका येज अशी स्तुती बोलाची संपाद्य ज्ञान विदाय भक्तिम विलोकितो येण समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नामी जोगम शिरसा गुरुंतम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. श्री विठ्ठल. श्रीमन ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करतोय आणि या श्रीमन ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये आपण तिसऱ्या अध्यायाचे चिंतन करत असताना मागच्या प्रवचन सेवेमध्ये मागची प्रवचन सेवा जी झाली ती प्रवचन सेवा ही धर्मनाथ बीजेच्या एक दिवस 2 दिवस आधी झालेले असल्या कारणामुळे आपण विषय बाहेर इकडं तिकडं न जाता पण होता येईल तेवढं त्याच पद्धतीनं चिंतन करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून धर्मनाथ बीजेचं ही चरित्र आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं. कारण की प्रसंग विशेष बोलणं हे अगत्याचं आहे. कारण की आपले उत्सव सोहळे सण येतात आणि आल्यासरशी आहे तसे जातात आणि तसे न जाता निदान आपली प्रवचनमाला चाललेलीच आहे आणि आपल्यावर कोणतं बंधनही नाही की एका दिवसाला एकच ओळी व्हावं की एका दिवसाला 100 व्हावं. सातत्याने ही सेवा आपली सर्वांच्याच वतीनं आपण सर्वजणच करतोय. तर मग करत असताना जर कोणता विषय आला ज्या विषयाचा भाव भगवंत कृपेने आपल्या अंतःकरणात स्फुरित होईल तो सांगणं कर्तव्य. आणि आधीही बोललोय परतही सांगतो की जर कोणता सण येतोय किंवा कोणत्या महात्म्याची जयंती येते किंवा तुम्हालाही कोणता विषय ऐकण्याची इच्छा असेल की बाबा या संबंधानं आपण चिंतन केलं पाहिजे तर ओवीच्या आधारानं आपण त्याही विषयाचं चिंतन करू. आधीही बोललोय कोणी सूचना करायची तर फक्त एवढं आहे की आता चालू प्रवचनात कोणी काही सांगायचं नाही. ज्याला जे सांगायचंय त्यानं पर्सनल नंबर ग्रुपवर माझा आहे तर त्या ग्रुपवर सांगायचं. पुढच्या प्रवचनामध्ये आपण त्या विषयावर सर्वानुमते चिंतन करूया. तर आपण मागच्या प्रवचनमालेमध्ये धर्मनाथ बीजेच्या संबंधाने त्या कथेच्या चरित्राचं वर्णन केलंय. हे बघा संत चरित्र भक्त चरित्र हे आपल्याला अत्यंत फायद्याचे. कारण की त्याचे फायदे 2-3. सर्वात महत्वाचा जो एक फायदा आहे तो फायदा आहे तेही प्राणापर्वते आवडती मज हे निरूपे जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. सर्वात मोठा फायदा भगवत भक्तांच्या चरित्राचं उच्चारण करण्याचा जो शास्त्रानं सांगितलाय तो फायदा असा आहे की संतांच्या चरित्राचं वर्णन भगवत भक्तांच्या चरित्राचं वर्णन हे देवाला आवडतं आणि देवाला आवडत असल्या कारणामुळं भक्तांच्या चरित्राचं जो वर्णन करतो जो उच्चारण करतो भगवंत म्हणतात की बाबा ते प्राणापर्वते आवडती मज निरूते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. भक्ताच्या चरित्राची जे प्रशंसा करतात ते मला आवडतात. किती आवडतात तर भगवंत म्हणतात तेही प्राणापर्वते आवडती मज हे निरूते. ते प्राणापेक्षा जास्त भगवंताला आवडणारे होत असतात. आणि त्यानंतर 1-2 कारण जे आपल्याला माहिती आहेत की का संतांचं नामस्मरण करायचं का भगवत भक्तांचे चरित्र श्रवण करायचे तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे आणि पाप निवृत्ती करता तुका म्हणे जाती प्रमाणाची तापदर्शने विश्रांती. हा तापदर्शने विश्रांती. एक अजून एक प्रमाणे की संतांच्या नामस्मरणानं आपल्या पापाची निवृत्ती होते. पण जाती संत हा तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे. तर संतांचं नामस्मरण केल्यामुळं पहिला फायदा आहे की आपण भगवंताला प्रिय होतो. दुसरा फायदा
की आपल्या जीवनातलं पाप जातं, आणि तिसरा फायदा आहे की आपल्याला पुण्य प्राप्त होते. म्हणून ज्या ज्या महात्म्याचं पुण्य स्मरण येईल त्या त्या महात्म्याचं, आणि असंही आपलं प्रवचनमालेमध्ये ज्या ज्या ओवी संबंधानं महात्म्याचं जर चरित्र आलं तर ते सांगण्याचा आपण प्रयत्न केला. तर श्रीमन आपल्या संप्रदायाचे आद्य गुरु श्रीमन मच्छिंद्रनाथजी आणि गोरक्षनाथजीच्या संबंधानं त्या धर्मनाथाच्या चरित्राचं उच्चार देखे असदेवी देह धर्मे एथ एक तोची न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पेची. त्याचं कारण विश्वमौली त्यांना सांगतात काय, जो तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे झाला, म्हणून सहजे सांडावला कर्मसंग. तो शरीरानं कर्म करत असतो, मात्र वृत्ती कर्माच्या ठिकाणी दडलेली नसते. तो फक्त शरीर मात्रानं त्या कर्मासंबंधानं विचार करतो. आणि मग अशी जी व्यक्ती आहे, माऊली म्हणतात की त्या व्यक्तीला करण्याकरता जीवनात काही शिल्लक नाही. तृप्ती जाहली जैशी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. साधन कधीपर्यंत करायचं असतं तर मला जोपर्यंत जे मिळवायचं ते मिळत नाही तोपर्यंत साधन करायचं असतं. समजा सोपा दृष्टांत घ्या, आपण जेवण कधीपर्यंत करायचं असतं, तो कोणी सांगल 4 घास, कोणी सांगल महाराज 1 चपाती, कोणी सांगल नाही 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 2 चपाती. मग ज्याच्या त्याच्याकरता जेवणाची मर्यादा काय, तर ज्याचं पोट ज्या वेळेस पर्यंत भरत नाही तोपर्यंत त्यानं जेवावं, हीच जेवणाची मर्यादा. याच्यापेक्षा दुसरी कोणती मर्यादा जेवणाची नाही. कोणती, तर जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत खाणं, आणि तोपर्यंतच जेवण नावनाचं साधन आपण करणं. जसं या ठिकाणाहून मला समजा पुण्याला यायचंय, आणि पुण्याला येण्याकरता मी समजा माझी गाडी नाहीये, म्हणजे आहे पण समजा माझ्याकडे गाडी नाहीये, आणि मग नसल्यामुळे मी केलं काय, आलो येवल्याच्या बस स्टँडवर गेलो, बस स्टँडवर म्हणून बसमध्ये बसलो. आता बस छत्रपती शिवाजीनगरला थांबली. आता छत्रपती शिवाजीनगरला बस थांबल्यानंतर मी त्या ठिकाणी उतरावं का गाडीच धरून बसावं. आता पुढे ती गाडी कोल्हापूरला जाणार आहे. आता पुण्यात आली, आता पाटी बदलून ती कोल्हापूरला जाणार आहे. मी त्या गाडीनं पुढं कोल्हापूरला जावं की गाडीचा त्याग करावा. तर माझ्या दृष्टीने योग्य हे होईल की माझं साध्य जर पुणे, तर मी पुणे आल्यानंतर त्या ठिकाणी साधन असणाऱ्या त्या गाडीचा त्याग करावा. साधन कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत करायचं. माऊली म्हणतात कर्म कधीपर्यंत आहे, तर माऊली म्हणतात कर्माचं बंधन तोपर्यंत आहे जोपर्यंत आत्मतुष्टी भेटत नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना वाजावे लागे. अर्जुना, ते आत्मज्ञान जोपर्यंत तुला मिळत नाही ना बाबा, तोपर्यंत या साधनांचा अवलंब करावा लागतो. आणि अर्जुना, म्हणून तू काय काम कर, तर स्वधर्माचं तू अनुष्ठान कर. स्वधर्माचं अनुष्ठान कसं कर, तर अर्जुना करता स्वधर्माचं अनुष्ठान करण्याकरता माऊलीने उपाय सांगितला. म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन उचित स्वधर्मी राहते. अर्जुना, तू काय कर बाबा, तर स्वधर्मात आचरण कर. पण कसं कर, तर सकळ कामना रहित होऊन कर. आणि मग असं जर केलं तर तुला काय मिळेल, तर मोक्ष मिळेल. आणि तो मोक्ष कोणाकोणाला कर्माने मिळाला हे सांगण्याकरता भगवंत दृष्टांत देतात. भगवंत म्हणतात कर्म नैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. भगवंत म्हणतात, अरे या कर्मानेच जनकादिकांना देखील मोक्ष मिळाला, सिद्धी मिळाली. अर्जुना, ह्या कर्माचा त्याग न करता देखील आपल्याला ज्ञान मिळवता येतं. कोणाला मिळालं, तर माऊली म्हणतात देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. माऊली काय म्हणतात की बघ, जनक आहे ज्यांच्या आधी. आता जनक आहे ज्यांच्या आधी असे परत 1-2 नाहीये, असे अनेक आहेत की ज्यांनी
कर्माचा त्याग केला नाही, मात्र कर्माचा त्याग न करता देखील ते मुक्त झाले. उदाहरणाकरता सांगतो, मागच्या वेळेस आपण जे त्रिविक्रम नावाच्या राजाची कथा श्रवण केली, तर त्रिविक्रम नावाच्या राजानं राज्याचा त्याग केलेला नव्हता. तो राज्यातच होता, राजा म्हणूनच कार्य बघत होता. तो राजाचे सर्व कर्तव्य पार पाडत होता आणि सर्व कर्तव्य पार पाडत असतानाच त्याला आत्मज्ञान झाला आणि तो मुक्त झाला. तो भगवत स्वरूप झाला, त्याला कैवल्य पद प्राप्त झालं, त्याला समसिद्धी प्राप्त झाली. पण हे करण्याकरता त्यानं राजा नावाचं पद सोडलं नाही, राजाचे कर्तव्य सोडले नाही. असा त्रिविक्रम नावाचा राजा मुक्त झाला. पण माऊलींनी नाव घेताना अशाच घेतलं की ज्याच्यापासून पुढे सगळे, तर नाव घेताना माऊलींनी घेतलं देख पा जनकाधिक, ज्यांच्यामध्ये जनक सर्वश्रेष्ठ आहे. महाराज, जनक नावाच्या राजानं, आणि आता मुळात जनक खरं तर एक नाव नाहीये, जनक खरं तर एक पदवी आहे. आता ही गोष्ट कोणाकोणाला माहिती हे सांगता येत नाही, पण जनक हे मुळात नाव नसून जनक ही मुळात एक पदवी आहे. आणि जनकाच्या वंशामध्ये 54 जण मुक्त झाले आणि 54 जणांचं नाव आहे जनक. कारण की जनक ही एक पदवी आहे, त्या गादीवर जो कोणी बसला तर तो जनक झाला. तर जनक नावाचा राजा, जनक नावाच्या राजाबद्दल सांगण्यात असं येतं की जनक नावाच्या राजाला संसारात राहून देखील या संसाराची आसक्ती नव्हती. त्यानं कधीच कर्माचा त्याग केला नाही, मात्र ते मुक्त होते, मोक्ष सुखाला पावते झाले होते. माऊली म्हणतात, देखपा जनकाधिक कर्मजात असेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. त्यांनी कर्माचा त्याग केला नाही, मात्र मोक्ष सुख त्यांना प्राप्त झालं. कथा अशी सांगितली जाते, जनक एक दिवस झोपलेले आणि झोपेत असताना जनकांना स्वप्न पडलं. स्वप्न पडलेलं असताना जनकाच्या राज्यावर आक्रमण झालं. सगळीकडं धानाधून उडाली आणि सर्व जणांनी त्या जनकावर आक्रमण केल्यानंतर सैनिक जण पळताय आणि पळाल्यानंतर जनकाचं समोरच्या राजाचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर जनकांना हार पत्करावी लागली. जनक राज्यातून पळायला लागले, पळाले आणि शेजारच्या एका राज्यात गेले. आता महाराज, ते स्वतःच्या राज्याचे राजे जरी असले तरी शेजारच्या राज्यात त्यांचं काही नव्हतं. शेजारचं राज्यही त्यांचं नव्हतं, शेजारच्या राज्याचे ते राजेही नव्हते, नव्हे शेजारच्या राज्याचे ते नागरिकही नव्हते. आणि अंगावर वस्त्र फाटलेले, अंग मलिन झालेलं. आणि त्या अवस्थेमध्ये राजा दशरथ अन्नाकरता इकडं तिकडं फिरताय, कुठंच अन्न त्यांना मिळत नाही. आणि बघितलं तर एक ठिकाणी एक अन्नछत्र बंद होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी गेले, बघितलं, अरे अन्न द्या, पोटाला भूक लागली. आतून आवाज आला, बाबा तुम्ही लेट झाले, तुम्हाला यायला उशीर झाला, आता अन्न काही शिल्लक राहिलं नाही. अन्नदान करून झालं, अन्नछत्र बंद करण्याची वेळ आली आणि तुम्ही आले. आता अन्न बंद झालंय, अन्नछत्र बंद झालंय, उद्या सकाळी या, पाहिजे ते मिळेल. जनकानं सांगितलं, दादा अरे जे असेल, उष्ट असेल, शिळ असेल, जे असेल ते दे, पोटाला भूक लागली. त्यालाही दया आली. कुठतरी त्या पात्राला कुठतरी लागलेलं होतं, ते खरडून काढलं आणि एका पात्रामध्ये बडून राजा दशरथाच्या हातात दिला, राजा जनकाच्या हातात दिलं. राजा जनकाला आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात राजा ते घेऊन बाजूला बसून कुठंतरी खावं म्हणून निघाले. आणि ते घेऊन चाललेले असताना अचानक एक कुत्र पळत आलं आणि आल्यानंतर राजा दशरथाच्या अंगावर येऊन झेप घातली आणि हातात असणारं अन्न सांडून दिलं. आणि अन्न जसं सांडून दिलं तसं राजा दशरथाला जाग आली. आता सांगत होतो ते स्वप्न होतं. राजा दशरथाला जाग आली आणि जाग आल्यानंतर राजा दशरथ विचार करतोय की अरे, मी तर माझ्या आलिशान महालामध्ये, माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी सैन्याचा पराभव झाला, इथं बघतोय तर सगळं सैन्य जाग्यावरच आहे. स्वप्नात बघितलं की मी राज्यातून पळून गेलो, मला अंगावर वस्त्र राहिले नाही, आणि या ठिकाणी बघतोय तर रत्न जडित असणारे अलंकार अंगावर घातलेले. राजा दशरथाला स्वप्नात दिसलं होतं की खाण्याकरता अन्नाचा कण नाही, आणि या ठिकाणी राजा दशरथ बघताय जर अन्नधान्य भांडार संपूर्ण भरलेले आहे. आता राजा दशरथाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हे खरं आहे की ते खरं आहे? काय
राजा दशरथाच्या अंतःकरणात प्रश्न एकच आहे, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय. राजा दशरथानं सभा बोलवली आणि सभेमध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारायचे, हे खरं की ते खरं. आता काहीतरी बोलले तर काहीतरी उत्तर देता येईल, मात्र राजा दशरथ एवढंच सांगत होते, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय. कोणालाच काहीच लक्षात येईना, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय. आणि मग तितक्यात एक महात्मा त्या सभेमध्ये आला आणि त्या महात्म्यानं राजा दशरथाला सांगितलं, दशरथा, राजा जनका, अरे बाबा, तुझा प्रश्न काय? त्यानं विचारलं, महर्षी, माझा प्रश्न एकच आहे, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय. कारण की राजानं दुसऱ्या कोणाला अजून पुढचं काहीच विचारलं नव्हतं. प्रश्न फक्त एवढाच होता, हे खरंय की ते खरंय, हे खरंय की ते खरंय. त्या महर्षींनी सांगितलं, बाबा, जसं हे आहे ना तसं ते. काय 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 महर्षींनी सांगितलं, जानका, बाबा, जसं हे आहे ना तसं ते. त्यानं विचारलं, काय? त्यांनी सांगितलं, बाबा, तू जर याला खरं मानत असशील तर तेही खरं आहे, आणि तू जर त्याला खोटं मानत असशील तर हेही खोटं आहे. म्हणजे काय बोलले महर्षी, बाबा, तू या जिवंत अवस्थेला, जाग्या अवस्थेला जर खरं मानत असाल तर स्वप्न देखील तुझ्याकरता खरंच आहे, आणि तू स्वप्नाला खोटं मानत असशील तर बाबा हे लक्षात ठेव, हे जे सगळं जग दिसतंय हे देखील स्वप्नच आहे, हे देखील काय खरं नाही. आणि मग त्या ठिकाणी राजाला उपदेश करून राजाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं. आणि ब्रह्मज्ञानाच्या उच्च अवस्थेवर राजा जनक गेला. आणि राजा जनक इथपर्यंत अवस्थेला गेला. आपला विषय चाललाय, देख पा जनकाधिक कर्मजात अशेख न तेजताची मुख्य सुख पावते झाले. राजा जनकाने कर्माचा त्याग केला नाही. राजा जनकाने उत्तम पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला. राजा जनकाने उत्तम पद्धतीनं प्रजेची काळजी घेतली. राजा दशरथाने उत्तम पद्धतीनं राजा म्हणून वागणूक केली. एक दिवशीचा प्रसंग, काही साधूजन राजाकडे आले आणि राजाला सांगितलं, त्या महर्षीने सांगितलं, राजा, आम्हाला तुझ्या राज्यामध्ये कथा करण्याची इच्छा आहे, तू व्यवस्था करशील का? महाराज भगवत भक्त होते राजे जनक. राजे जनकाने सांगितलं, ठीक आहे, आपण कथा करूया, कथा करू, काय अडचण नाही. कथेचं सगळं नियोजन झालं. महात्म्यांकरता कुटिया उभारण्यात आली. कथेकरता मोठा मंडप देण्यात आला आणि त्या जनकपुरीच्या शेजारी तो मंडप देण्यात आला. आणि मंडप दिल्यानंतर ती कथा त्या ठिकाणी चालू झाली. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. पण साधू वर्गाच्या हे लक्षात आलं की जोपर्यंत जनक येऊन बसत नाही तोपर्यंत महाराज कथा चालू करत नाही. म्हणजे आम्ही सगळे साधू लोक या ठिकाणी असताना देखील राजाकडं धन आहे म्हणून व्यासपीठावर असणारे महर्षी हे फक्त त्या राजाकडे असणाऱ्या धनामुळं आणि हा राजा असल्यामुळं हा येईपर्यंत कथा चालू करत नाही. आता खरं कारण असं होतं की राजा हा भगवत भक्त होता आणि राजा हा अधिकारी होता, म्हणून ते महात्मे कथा चालू करत नव्हते. पण बाकीच्या काही ऋषीगणांना हे लक्षात आलं नाही. आज कथा व्यासांनी ठरवलंच की यांना आज जनकाचा अधिकार लक्षात आणून द्यायचा. कथा चालू होण्याची वेळ झाली, पण तरी देखील राजा थोडा कामकाजात असल्यामुळे राजे लवकर आले नाही. आजही कथा चालू झाली नाही. थोड्या वेळात राजे घाई करत राजे जनक त्या ठिकाणी आले, कथेला येऊन बसले. आणि कथेला येऊन बसल्यानंतर कथा चालू झाली. कथा रंगात आली. आणि कथा रंगात आल्यानंतर व्यासपीठावर असणाऱ्या महर्षींनी स्वतःच्या योग सामर्थ्यानं जनकपुरीला आग लावली. आता महाराज, जशी जनकपुरीला आग लागल्यानंतर जो तो पळत येऊन राजाला सांगायला लागला, राजाची आग लागली. जनकपुरी जळायला लागली. धगधग आगीची लपाटीत नगरीला जाळून भस्म करतील. राजाजी उठा. राजाजींनी कथा सोडून इकडं तिकडं पाहणं सुद्धा कबूल केलं नाही. एकाग्रह होऊन ते राजे त्या कथेकडे ऐकतायत. आणि आता महाराज, आग वाढत आली आणि त्या महर्षींच्या ज्या कुटिया होत्या त्या पेटायला लागल्या. आणि महाराज, जसे कुटिया पेटायला लागली तसे जे म्हणत होते की हा राजा आल्याशिवाय राजा आल्याशिवाय कथा करणारे व्यासजी कथा चालू करत नाही, ते उठले आणि स्वतःच्या झोपडीमध्ये स्वतःच जे काही आहे ते वाचवण्याकरता पळाले. आता महाराज, आग वाढायला लागली. ज्या मंडपात कथा चालू आहे त्या मंडपातही आग आली. पण राजा
जनक त्या ठिकाणाहून उठायला तयार नाही. आग जवळ आली आणि जवळ येता येता आग राजा जनकाच्या पायाला लागली. आता पायाला लागल्यानंतर देखील राजाने एकाग्रह अंतकरणाचा त्याग केला नाही. राजा एकाग्रह अंतकरणानं त्या असणाऱ्या महात्म्याची कथा श्रवण करत होता. आणि मग हे बघितलं, बाकीच्या साधूजनांना पश्चाताप झाला आणि त्यांनी येऊन सांगितलं, राजा जनका, तुमचा पाय जळतोय, तुमचा पाय जळतोय, तो पाय तरी वाचवा. तुमची मिथिला नगरी जळते, ती मिथिला नगरी तरी वाचवा. त्यावेळेस राजा जनकानं उत्तर दिलं, अरे जे जळतंय ना ते माझं नाही, आणि जे माझं आहे ना ते जळत नाही. त्यानं दिलेलं उत्तर गोड आहे, काय? जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते जळत नाही. म्हणजे त्यानं व्यवहारातल्या कोणत्याच कामाचा कर्माचा त्याग केला नाही, व्यवहारातलं सर्व केलं, मात्र त्याला तरी देखील मोक्ष सुख मिळालं. तुकोबरे म्हणतात, आगी माझी एक पाव जळे, त्या राजाचा एक पाय अग्नीनं जळला, ही त्याचं कर्म होतं. मात्र मोक्ष सुख न सांडता मात्र त्याला मोक्ष सुखाचा त्याग करावा लागला नाही. या कारणे पार्था होवावी कर्मी असता, आणि काही एका अर्था उपकारेल. हे अजून एका अर्थाने उपकारण्याजोग आहे. कर्म तू करावं हे अजून एका गोष्टी करता चांगलंय. का चांगलंय? माऊली म्हणतात, जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोक येया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. माऊली म्हणतात, याचा अजून एक फायदा आहे. काय फायदा आहे? जे आपण आचरण करता करता याचा फायदा दुसऱ्यांना होईल. जे आचरता आपण पेया आणि देखीला गेलो लोक या, आपण आचरण करत 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 असताना हे बाकीच्यांनी बघून बाकीच्यांना देखील त्याचा फायदा होईल. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. महाराज, हा अधिकार फक्त संतांचा नवे नवे, फक्त विश्वमौली ज्ञानोबरायांचा. मौली म्हणतात, मुक्ताला तसं कोणतंच कर्तव्य राहत नाही. एकदा जो मुक्त झाला ना, त्या मुक्ताला कोणतंच कर्तव्य राहत नाही. माऊलींनीच एक ठिकाणी सांगितलंय, चौथी याचे ठाई आणि काहीची करणे नाही. जो चतुर्थ अवस्थेला प्राप्त झाला, ज्याला ज्ञान प्राप्त झालं, ज्याला ब्रह्मज्ञान मिळालं, त्याला काहीच करण्याची गरज नाही. त्यालाच म्हणतात प्राप्तार्थ झाले, त्याला काहीच करण्याची गरज नाही. माऊली म्हणतात ते निष्काम स्थितीला प्राप्त झालेले. पण माऊली म्हणतात तयाही कर्तव्य असे उरले, पण त्याला देखील कर्तव्य काय? स्वतः करता कर्तव्य नसेल, कामनाही झालो पाहिजे का माझ्या गुरुगुरु तुकोबऱ्यांना म्हणता येत असेल, अडचण नाही. पण तरी देखील तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, लोकांकरता का होईना, मात्र त्यांना कर्तव्य शिल्लक. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जायसा, अज्ञाना प्रगटाबा धर्म तैसा आचरुनी. जर दोन व्यक्ती आहे, एक आंधळा आहे आणि एक डोळस आहे, म्हणजे एकाला डोळे आहे आणि दुसरा आंधळा आहे, तर माऊली म्हणतात ज्याला डोळे आहे का, ज्याला डोळे आहे ना, तर डोळे असणाऱ्या माणसानं पुढं पुढं चालावं का? तो पुढं पुढं चालला, त्याला मागच्याला धरून चालला तर मागच्यालाही मार्ग लक्षात येईल. माऊली म्हणतात तसं काय करावं, तर जे कोणी मुक्त झाले, ज्यांना कोणाला ज्ञान झालं, तर त्यांनी आचरण करून या जगाला दाखवावं की कसं आचरण केलं पाहिजे. हा गा ऐसे जरी नक्की जे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवनेसी जाणीजे मार्गाते या. माऊली म्हणतात, जर मोठ्या माणसांनी, मुक्त झालेल्या माणसांनी, ज्ञानी माणसांनी जर असं केलं नाही, तर म्हणजे अज्ञानी लोक आहेत त्यांना हा रस्ता तरी कस काय माहिती होईल. म्हणून काय करावं? माऊली म्हणतात, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः, सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. माऊली म्हणतात
भगवंत म्हणतात की बाबा यद्यत श्रेष्ठ हा आचरती, जे जे मोठे लोक आचरण करतात त्यांनाच बघून तेच धर्म आहे असं समजून बाकीचे त्याचं अनुष्ठान करतात. माऊली म्हणतात येथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेविती, तेची अनुष्ठिती येर सकळ. माऊली म्हणतात येथ वडील जे जे करती, वडील जे जे करतात म्हणजे मोठे माणसं जे जे करतात, म्हणजे आपल्यापेक्षा मोठे जे करतात लहान तेच करतात. तुम्ही तोंडानं काय बोलतात याला काय अर्थ नाही, तुम्ही वाचता काय याला महत्व. जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि ती जर व्यसन करत असेल आणि व्यसन करताना जर घरातल्या मुलांना सांगत असेल की तुम्ही व्यसन करू नका, तर ते व्यसन करू नका म्हणण्यानं काहीच फरक पडत नाही. का तर समोरची पिढी किंवा छोटे कोण जे आहे तर ते बोलता काय हे बघत नसतात, तर ते आचरण काय करते हे बघत असतात. महाराज संस्कार करत असताना संस्कार हा शिकवला नाही जात, संस्कार हा बघून आचरण केला जातो. जसं आचरण तुम्ही कराल त्याच आचरणाचं अनुकरण हे छोटे करत असतात. जर समजा तुम्ही घरात आज तुमच्या मोठ्यांना आदर देऊन बोलत असाल तर तुमची पिढी तुम्हाला आदर देऊन बोलेल. तुम्ही जर शिवीगाळ करत असाल तर तुमची पुढची पिढी ही शिवीगाळ करेल. ती व्यक्ती जे बघते, ज्याला मोठं मानते, तो जे करतो ते करण्याचा प्रयत्न करत असते. येत वडील जे जे करते आणि तया नाम धर्म ठेविती, मग ते काय आहे कसं आहे याचा विचार तिथं केला जात नाही. जसं असल तसं असल, मोठ्यांनी केलं आम्ही करणार. येत वडील जे जे करते तया नाम धर्म, धर्म काय हे आम्हाला माहिती नाही, आमच्या मोठ्यांनी केलं तर आम्ही करणार, तेच अनुष्ठिती येर सामान्य सकळ. दुसरे जे ते त्यांचंच अनुकरण करतात आणि अनुकरण करत असताना ते हा विचार करत नाही ही गोष्ट चुकीची ही बरोबर आहे. मोठे करतात म्हणजे तो धर्म आहे, ते आपल्याकरता आचरणीय आहे, ते आपल्याकरता अनुकरणीय आणि म्हणून ते करतात. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन संढावे, विशेष आचरावे लागे संती. आणि महाराज ज्या माणसाकडे बघून बाकीचे आचरण करणारे त्या माणसानं विशेषत्वानं ती गोष्ट जपायची असते. चला रामायणातलाच एक दृष्टांत आज परत आठवतोय. आज काय प्रभू रामचंद्र परमात्म्याची ना आई साहेबाची इच्छा आहे की काय काय माहिती आपल्या तोंडून रामायणच ऐकायची. आधी जनकजींचा दृष्टांत ऐकला, आता जो दृष्टांत आहे तोही जनकजींचाचे. काय झालं, युद्ध पूर्ण झालं, रावणाचा वध झाला, प्रभू रामचंद्र परमात्मा अयोध्या नगरीमध्ये परत आले आणि अयोध्या नगरीत परत आलेले असताना सभेत प्रभू रामचंद्र परमात्मा वामांगी आई साहेब बसलेल्या, लखन भैया, भरत भैया, शत्रुघ्न भैया आजूबाजूला, हनुमंतराय जवळ खाली बसलेले, संपूर्ण वानर सेना बसलेली, जामवंतराय बसलेले आणि सगळी सभा भरलेली असताना एक पत्र जनक नगरी मधून मिथिलापुरी मधून रामजीकडे आलं. रामजीने त्या पत्रावर नजर टाकली आणि हनुमंतरायला सांगितलं, हनुमंता वाचा पत्र. महाराज प्रभू रामचंद्र परमात्म्याला आनंद झाला होता पत्र पाहून, कारण की पत्रात लिहिलेलं होतं, आदरणीय प्रभू आपणास विनंती आहे की आपण 14 वर्षाचा वनवास, त्यानंतर रावणाचा वध पराक्रम करून आपण परत आलात. क्षीण भाग झालेला असेल तर तो क्षीण निवृत्ती करता, आमच्या आदरातिथ्या करता, आमची मिथिला नगरी पवित्र पावन करण्याकरता आपण आपल्या संपूर्ण परिवारासोबत सीतामाईला घेऊन, लखन भैया, भरत भैया, शत्रुघ्न भैया, त्यांच्याही पत्न्या, तुमची वानर सेना, तुमचं मंत्रिमंडळ सर्वजण आरामा करता मिथिलापुरीत यावं आणि आम्हाला आदरातिथ्याचं भाग्य द्यावं. मला देवाला ऐकून आनंद झाला, पण देवानं तिथंच सांगितलं की आता मला जायचंय म्हणे सासूरवाडीत. मला कुठं जायचंय? सासूरवाडीत. देवाने दिला करायची ठरवली. देवानं सांगितलं मला जायचं सासूरवाडीत आहे, त्याच्यामुळं मी तर जाईलच, सीतेला तर घेऊन जाईलच, तिन्ही भावंडांना आणि तिन्ही वहिन्यांना तर घेऊन जाईलच, मात्र बाकीचे
निवडकच वाहणार मी फक्त सोबत नेईन, मग जामवंतराय असतील हनुमंतराय असतील दोघं चौघच नेईन, बाकीचे एवढे वाहणार सैनिक मी सोबत नेणार नाही, कारण की हे तिथं नेऊन इज्जत घालवल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने विचार काय केला, हे तिथं नेऊन इज्जत घालवल्याशिवाय राहणार नाही, आणि इतर कुठं जरी गेली तरी चालत, पण सासूरवाडीत जायला नको. भगवंताने बाळाला सांगितलं, बघ तुम्हाला तिथं नेल्यावर मला गॅरंटी आहे की तुमचा स्वभाव आहे काय हिसकून खायचं. महाराज तुम्ही वानराच्या पुढं न्या, हातातून त्याच्याकडे पुढं न्या, तरी देखील तो असं अलगत उचलत नाही, तो हिसकूनच घेतो. कितीकही माणसं आलेलं माकड असलं तरी देखील ती जो खाण्याचा पदार्थ आहे तो चपकन उचलून येणार, म्हणजे असं हिसकावल्यासारखा हिसकून खाणार. आणि मग महाराज रामाने सांगितलं की तुम्हाला बरोबर नेणं काय मला परवडायचं नाही, तिथं नेऊन तुम्ही माझीच इज्जत घालशाल, त्याच्यापेक्षा तुम्ही इथंच थांबा. महाराज हे जेव्हा वानर सैन्याला कळालं त्यांना वाईट वाटलं, तोंड सगळ्यांनी पाडून दिले, काही की आधी सगळेजण आनंदित झाले की आम्ही तर फक्त ऐकलेलं आहे की सीताई साहेबाचं माहेर खूप श्रीमंत आहे. ज्यावेळेस प्रभूचं लग्न झालं त्यावेळेस भरपूर प्रकारचे मिष्टान्न करण्यात आले होते, विविध प्रकारचे भोग, काय आनंदाचा सोहळा आता आपल्याला पाहायला भेटतात, ह्या आशेनं सगळे बसलेले, आणि देव नाही म्हटल्यामुळे सगळे नाराज झाले. आता सगळे नाराज झाले, मग सांगा त्या कोणाला. मग आठलं जामवंजीला सांगितलं, जामवंजी आम्हाला पण यायचं होतं पण देव नाही म्हटले. मग आता प्रस्ताव कोण मांडील म्हणजे देवाजवळ. जामवंतराय म्हणे मी मांडतो. म्हणजे ठीक आहे. जामवंतराय गेले, देवाला सांगितलं, देवा म्हणे काय, वानरांना यायचं होतं. देवाने सांगितलं, जामवंजी हे नेऊन तिथं माझी इज्जत घालवतील, आणि मला ही गॅरंटी की हे तिथल्या एकाही झाडाला फूल आणि फळ शिल्लक ठेवणार नाही, सगळा विध्वंस करतील. आणि मग कुठंतरी कोणतरी यांनी विचित्रपणा केला का सहज कोणतरी म्हणेल की हा हे वानर कोणाची येतं, म्हणे रामाची, आणि मग रामाचे वानर म्हणून माझ्या सासूरवाडीत इज्जत जाईल, त्याच्यामुळे हे मला तिकडं नको. जामवंतरायाने सांगितलं, ह्या बघा देवा यांची जबाबदारी मी घेतो. रामाने सांगितलं, पा बरं जामवंत तुम्ही जबाबदारी घेताय, एक नाही दोन नाही 100 नाही 200 नाही कोटीनं वानर आहेत. जामवंतरायाने सांगितलं, देवा कोटीनं असू द्या की 10 कोटीनं असू द्या, आवरायला मी आहे ना. देवाने सांगितलं, हे बघा तुमच्या जबाबदारी घेत असेल तर घ्या. जामवंतराय म्हणे ठीक आहे. जामवंतराय वानरसेनेकडे सांगितलं, बघा देवानं परवानगी दिली म्हटली की उड्या मारायला खिदळायला हसायला चालू केलं. जामवंत सांगितले, बघा याच्याचमुळे ते तुम्हाला नेत नव्हते, आता नेऊ राहिले, जबाबदारी माझी. रामाला शब्द दिलाय की त्या जनकपुरी मधले फळं आणि फुलं तर सोडा, पण झाडाच्या एका पानालाही वानर हात लावणार नाही. वानरांनी सांगितलं, पण मग आमचा स्वभाव. त्याने सांगितलं, बघा जर यायचं असेल तर काहीतरी तर सहन करावं लागेल. त्यांनी सांगितलं, हो नाही चालेल नाही, तुम्ही जसं म्हणशाल तसं, काय करायचं तुम्ही सांगा. जामवंतांनी सांगितलं, काहीच करायचं नाही, जसं मी करेन तसं करायचं. मी का बरं सांगतोय लक्षात येत आहे ना, जसं मोठ्या आचरण करतात तसं लहान करतात, त्याच्यामुळं मोठ्याचं आचरण हे चांगलं असं. आपण देखील घरात वागत असताना आपलं स्वतःचं आचरण त्या मापाचं ठेवावं. आपणच जर संध्याकाळी हरिपाठ घेत नसू तर मुलगा घेईल याची शाश्वती कोणीच घ्यायची नाही. आपण जर नामजप करत नसू तर आपली पुढची पिढी करलच, म्हणजे करणारच नाही असं नाही, पण करलच असंही म्हणता येत नाही. आपण जर मोठ्यांना आदरानं बोलत नसू तर ते आदरानं बोलतील म्हणूच शकत नाही. का तर संस्कारच त्यांच्यावर तसे पडत नाही. मोठं जसं वागतात तसं लहान्यांनी वागायचं असतं, आणि त्याच्यामुळं मग मोठ्यानं वागत असताना जबाबदारीनं वागायचं असतं. जामवंतरायांनी सांगितलं, या बघा काहीच करायचं नाही, करायचं एकच, म्हणजे काय, माझ्याकडं पाहायचं आणि मी जसं करेल आणि मी जे करेल तेच करायचं. मी जसं वागलो तसं तुम्ही वागायचं. वानर सांगितलं, जी जामवंतराय तुम्ही जसं म्हणशाल तसं. आता मला जायचं होतं, जाण्याकरता तुम्ही म्हणशाल तसं असं म्हणाले. सांगितलं ठीक आहे चला. रामाला जाऊन जामवंतांनी सांगितलं, देवा झालं म्हणे, सेट झालं सगळं. म्हणे काय, मी जसा करणार, मी जसा वागणार, मी जसं बोलणार तसंच हे करणार. म्हणे ठीक आहे. देवाने सांगितलं, तुमचं म्हणणं ठीक आहे पण मला डेमो दाखवा. जामवंतरायाने सांगितलं, चला देवा. वानर सैन्य पुढे गेले, जामवंतरायाने पुढे उभे राहिले.
जामवंतरायाने उजवा हात उचलला आणि वर केला. जामवंतरायाने जसा उजवा हात वर केला, सगळ्या वानर सैन्याचा एक खटी हात वर. जामवंतरायाने पाठीकडे वळाले, सनकन सगळी वानर सैन्य पाठीकडे वळली. परत जामवंतरायाने हात खाली घेतला, संपूर्ण वानर सैन्याने हात खाली घेतला. जामवंतराय बोलले जय श्रीराम. सगळी वानर सेना बोलली जय श्रीराम. देवाला बरं वाटलं. जामवंतरायाने काहीतरी तर नियोजन लावलं. आता काय आपली सासरवाडीत इज्जत जायची नाही. कारण की असं म्हटल्या जातं, आपल्याला काय अनुभव नाही, पण असं म्हटल्या जातं का माणसाला इज्जत कुठं गेली तर चालते, पण सासरवाडीत नाक नको जाय. देवाने विचार केला, हा आता काय अडचण नाही, बोलले सासूरवाडीत आपलं नाक राहील म्हणून चाललंय महाराज. जायचा दिवस ठरला. देवानं चतुरंग सैन्य बरोबर घेतलं. भरत भैया, शत्रुघ्न भैया, लखन भैया, हनुमंतराय सगळे 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 सोबत घेतले आणि ते जामवंतराय पण सोबत घेतले. आणि महाराज जामवंतराय जसे चालायचे तर जामवंतरायाच्या माग वानर सैन्य. जामवंतरायानं उजवा पाय पुढं टाकला का सैन्यानं उजवा पाय पुढे टाकावा. जामवंतरायानं डावा पाय पुढे टाकला का सैन्यानं डावा पाय पुढे टाकावा. जसं आता आज 26 जानेवारीच्या दिवशी आपण परेड बघतो किंवा 15 ऑगस्टच्या दिवशी परेड बघतो. हा चला, घाईघाईमध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या. त्याच्यामुळं तुम्हाला आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे 15 ऑगस्टला इंग्रजांच्या हातून सत्तांतर आपल्या ताब्यात झालं, पण खऱ्या अर्थानं आपला देश, आपली प्रजा, या प्रजेच्या ताब्यात देशाचं राजकीय आणि राष्ट्रीय संपूर्ण हक्क ज्या दिवसापासून लागू झाले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1949. आणि मग त्या दिवसाला आपण गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि तो आजचा दिवस महाराज, जसं आपण स्वतः या देशात राहण्याचे अधिकार ओरडून आरडून मागतो की आमचा हा अधिकार आहे, आमचा तो अधिकार आहे, तसंच आपल्याला स्वतःच्या कर्तव्यांविषयी देखील जाणलं पाहिजे. तर ठीक आहे, असो. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जसं ती परेड चालते आणि त्या परेडमध्ये जसे संपूर्ण आपले जवान एकाच वेळेस हात हलवतात, एकाच वेळेस पायाची टाच उचलतात, एकाच वेळेस सेल्यूट करतात, मला सेम तीच कंडिशन वानर सेना चाललेली. आणि ते वानर सेना चालत असताना जामवंतरायांनी जर चुकून उजवीकडे काही करण्याकरता बघितलं तर वानर सैन्याने उजवीकडे बघावं. जामवंतरायांनी जर डोक्याला खाजव आली म्हणून खाजवलं तर बळजबरी खाजव आलेली नसताना वानर सैन्यानं डोकं खाजवावं. का बरं? आदेश तसा होता जामवंतरायाचा, जर तुम्हाला मिथिलापुरीला यायचं असेल तर मी जे करीन ते करायचं आणि तसंच वागायचं. महाराज चालले. बरं, इथं आता मिथिलापुरीत जायचं, त्याच्यामुळे जामवंतरायाने केलं काय होतं तर संपूर्ण वानर सैन्याला, आता ज्यांना कधी कपडे घालायची सवय नाही त्यांना खाली धोतर घातलं आणि वर चांगला असा मस्त सदरा शिवला आणि वर डोक्यात टोप घातला आणि मला सुंदर अशी सगळी वानर सेना सजली. आणि ती वानर सेना चालायला लागली कशी जामवंतराय चालतील तशी, लेफ्ट राईट सरळ 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 ती वानर सेना चालली. सगळं इथून तिथून महाराज रामप्रभूचं स्वागत होतंय. देवा तुम्ही महापराक्रम केला, रावणाला मारलं. आणि महाराज देवा का पाहून तर लोकांना बरं वाटायचं. ज्यांना कधी लोकांनी शांत पाहिलं नाही असे वानर कसे चालले म्हणे, एका शिस्तीत कोटीने वानर, पण एकाचा हात पुढं झाला का सगळ्याचा हात तिकडच पुढं व्हायचा. जामवंतराय चालले तसे सगळे चालायला लागले. चालत जनकपुरीत आले. जनकपुरीत आल्यानंतर सुद्धा जिकडं तिकडे एकच चर्चा, काय वानर आहेत म्हणे, असे वानर होते म्हणूनच रावणाचं सैन्य हरलं म्हणे. दुसरे कोणते वानर असते तर वानरांच्या नका रावण हरला असतात म्हणे. हे वानर एवढे शिस्तबद्ध आहे. अरे आपल्या देशाचे सैन्य दल एवढं शुद्ध नसल, एखाद्या कोणत्या देशाची आर्मी एवढी शिस्तीत नसल, असे असणार वानर दल. महाराज नशीब पाकिस्तान त्यावेळेस नव्हता, नाही तर पाकिस्तानने असं पण आत्महत्या केली असते की वानर एवढ्या शिस्तीत राहते, आपल्याला राहता येत नाही. तर एवढ्या शिस्तीत पाहिलं महाराज, जिकडं तिकडं ती चर्चा. रामप्रभूला आतल्या आत आनंद झाला. रामप्रभूनं विचार केला, काय माझे माकड आहे, काय माझे वानर आहे, किती गोड वागले, पण एक धाक पण होता, हे कवर टिकल. कारण की भरोसा नाही ना, काचीला कधी दगड लावून काच कधी फुटल, भरोसा नाही ना. महाराज रामप्रभूच्या डोक्यात विचार की हे कधी बिघडू शकतं, पण जनतेनं प्रशंसा केली, वा 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 वा,
वा 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 वा, काय सैन्य आहे, काय रामाचं सैन्य आहे. राम इतकं शिस्तप्रिय सैन्य आहे. किती एकखटी सगळेजण चालतात, किती उत्तम पद्धतीनं संचालन करतात. जिकडं तिकडं रामाच्या सैन्याची चर्चा. आणि ही सगळी चर्चा कावर, तर जामवंतराय जसं करतील तसंच ते करायला लागले. महाराज जनका पुढे गेले. आता जनक पुढे आले म्हणून जामवंतजीनं वाकून नमस्कार केला. मला जनकजीला जामवंतानं वाकून नमस्कार केला का, एकचे जेवढे वानर होते एकचे एक साथ सगळेचे सगळे कोटीनं वानर खाली वाकले नमस्कार केला. अहो जनकाला आनंद झाला. एकांना नमस्कार केला असता तर विषय वेगळा होता, पण एकाच 20 कोटी वानरांचा नमस्कार, सर्वांना आनंद झाला. वा काय सैन्य, काय सैन्य. पण आता महाराज ज्याची वाट पाहत होते त्याच्या अनाउन्सिंग झाली, घोषणा झाली की आता सर्वांनी थकून आले असतील, आता भोजनाकरता चाला. महाराज हे होती तरी वेळेचे आलेले. बरं, वानरांना काही जास्त वेळ गप्प बसवत नाही, ते फळ लटकलेले पाहिजे. पण जर फळ आणायला जावं तर जामवंतरायला शब्द दिले की तुम्ही जसं करशाल तसंच कर. महाराज झालं, सगळे वानर बसले, जामवंतराय बसले, सगळे वानर बसले. आता ताट पुढं आलं. आता ताटात काय काय ते पाहिजे, पण पहिले जामवंतराय का पाहिजे. जामवंतराय काय चालू करेन. आता जोवर जामवंतराय चालू करत नाही तोपर्यंत आपल्याला तर काय चालू करता यायचं नाही. आता जामवंतरायचं चालू झाल्याशिवाय आपण चालू करायचं नाही. महाराज जामवंतरायाने हातावर पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर श्लोक चालू केला. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना अन्नपूर्णै सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. ऋतू श्लोक त्यांनी चालू केला. आता यांना काय जे श्लोक आहेत, आपण हातावर पाणी घेतलं, कळलं ना. भरपूर लोक राहतात असे की जे पंक्तीला बसल्यानंतर कोणतरी एक जर श्लोक घ्यायला लागला की त्या श्लोकाच्या मागच्या माग फक्त तोंड हलवतात, जेणेकरून वाटेल की नाही बाबा यांना येतं, यांना काय होतं तर येतं. आपल्या परमार्थात हेच खूप वाढले सध्या. पण चला ठीक आहे, आपला तो आजचा विषय नाही. पण झालं, पाणी फिरवलं. आता पाणी फिरवलं, परत जामवंतरायाने हात जोडले. महाराज परत हात जोडले की वानर सैन्यानं परत हात जोडले. आता तिकडं पाहत आहे, जामवंतरायानं हात सोडले आणि जामवंतरायाने पहिला घास घेतला भाताचा. महाराज सगळ्या वानरांनी पहिला घास भाताचा घास घेतला. आता एवढंच नाही, जामवंतरायाने भातात जेवढी डाळ टाकली का तेवढी डाळ यांनी टाकली. जामवंतरायाने चमच्यानं खीर चालू केली, तर ह्या भाऊंना कधी चमच्यानं खायचं माहित नाही, जामवंतरायासोबत चमच्यानंच खीर खायला चालू केली. आहे तसं जामवंतरायासारखं. जामवंतरायाला ठसका गेला तर एवढ्याने एक खटी ठसका काढला. महाराज चालू जेवण चालू. पण सीझन उन्हाळ्याचा होता आणि उन्हाळ्याचा असल्यामुळं ताटामध्ये आंबे पण समोर फळाहारा करता बाजूला फळं दिले होते. त्याच्यात काय दिलेले होते, आंबे दिले होते. आणि आंबे दिलेले असल्यामुळं झालं असं की जामवंतरायाची नजर त्या आंब्यावर गेली. महाराज जामवंतरायाच्या आधी सगळ्या वानरांची गेलेलीच होती. पण जोपर्यंत जामवंतराय आंबा खात नाही तोपर्यंत आंबा खायचा नाही. का बरं, रामप्रभू आणणार नव्हते, जामवंतरायानं आपल्याला आणलं. आणि जामवंतरायानं आपल्याला आणलं तर आता ज्याच्या भरोश्यावर आलो, ज्यानं शब्द दिलाय त्याचे तर आपण आता नाक घालू नाही. महाराज हे वानरांना कळतं पण माणसांना कळत नाही की जो आपली बाजू घेतो, जो आपल्या बाजूनं बाकीच्याशी बोलतो, त्याची निदान बाजू राखण्याकरता, त्याचं निदान नाक राखण्याकरता आपण वागलं पाहिजे. पण त्या वानरांना ती अक्कल होती की नको बाबा नको, आपण शब्द दिलाय कोणला, जामवंतरायाला. पण महाराज आता जामवंतरायानेच काय केलं तर त्या असणाऱ्या आंब्याकडे लक्ष गेलं. आंबा हातात घेतला आणि हातात घेतल्यानंतर आता त्यावेळेस काय आंबे केसरखी जास्त निघत नसल्यामुळे जामवंतरायाने तो विचारच केला नाही. जामवंतरायाला वाटलं आंबा आपण पिळून खाऊ. आंबा खाण्याचे जे 2-4 प्रकार आहे त्यामध्ये एक प्रकारे आंबा पिळून नरम करणे, दाबून नरम करणे. आंब्याचं जे देठ आहे ते अलगत न खाणं किंवा दाताच्या एका कोपऱ्यानं, ह्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका, अलगत कोपऱ्यानं ते काढणे, बाजूला थुकणे चिकासहित त्याला, आणि हळूहळू मग त्या आंब्यातला रस ग्रहण करणे. महाराज जामवंतरायाने विचार केला, आता कापीत वाचण्यात अर्थ नाही. इथं सगळा समाज बसलेला आहे, समाजात एकटा आंबा असा कुरतडून खाण्यात अर्थ नाही. आंबा खाण्याची मी तुम्हाला 2-3 पद्धती बोलतो. त्याच्यापैकी एक पद्धती ही आंबा घेणे, ही सुशिक्षित पद्धत. आंबा घेणे,
तो आंबा व्यवस्थित पद्धतीने कापणे आणि कापून आंबा खाणे. दुसरी पद्धत आंबा घेणे आणि डायरेक्ट दात लावणे, दातानी साल काढणे आणि डायरेक्ट कुरतोडून आंबा खाणे. तिसरी पद्धत आहे आंबा पिळून खाणे. म्हणजे आंबा घेणे, आंबा हातातच नरम करणे आणि हातातच खाणे. आणि चौथा पर्याय आहे आंबा घेणे, तो व्यवस्थित पिळणे, एका पात्रात पिळणे, त्याची कोय साल बाजूला काढणे, ते साल पार धुवून चून त्याचं पाणी असंच करताना तुमचे आंबे रस धुवून चून त्याचं पाणी रसात टाकणे, परत रस चाटून पाणी, आंबट लागला तर साखर टाकणे, मिक्सर मधून काढणे. हा चौथा प्रकार त्यावेळेस नव्हता, पण तो आता लॉन्च झाला नवीन. तर जामवंतरायाने विचार केला की हा आंबा आपण पिळून खाऊ. तर मग पिळून खाण्याकरता आंबा हातात घेतला. आंबा पिळला आणि पिळत असताना जामवंतरायाने घाई गडबडीमध्ये खालच्या साईडला जोरात आंबा दाबला. आंबा जसा जोरात दाबला तशी जामवंतरायाच्या हातातील आंब्यातील गठुळी पुढचं तोंड फाडून वर उडाली. आता जामवंतरायाच्या दाबण्यामुळं त्यांच्या हातातील आंब्याची कोय वर उडाली. बाकीच्या वानरांनी विचार केला जामवंतरायानं हातातली कोय उडवली, म्हणून यांनी केलं काय, जामवंतरायासोबतच जो हातात आंबा घेतला होता, कारण की आंबा तर प्रत्येकाला आधीच घ्यायचा होता, पण आता जामवंतरायाने घेतला त्यावेळेस घेतला. जामवंतराय पिळायला लागले तर आता महाराजांनी जामवंतरायापेक्षा जास्त पिळून ठेवला होता. आणि पिळल्यानंतर जामवंतरायांनी जसा काही आंबा पिळला आणि कोय उडली, तशी ज्यांच्या उडेल नव्हत्या ना त्यांनी खालून आंबा जोरात मुद्दाम दाबला आणि कोय वर उडवली. कोय वर उडवली तिथपर्यंत साहजिक होतं. मात्र जामवंतरायाच्या मनात आलं, अरे ह्या हातामधून मोठे योद्धे वाचले नाही, या हातातून मोठे योद्धे वाचले नाही, कोई तू काय माझ्या ताटातून उडून जाशील का. म्हणून जामवंतरायांनी उडी मारली. कशा करता, कोय धरण्याकरता. आता महाराज जामवंतरायांनी बिचारीने ती कोय धरण्याकरता एक उडी मारली. जामवंतरायाची हे लक्षात राहिलं नव्हतं, एका उडी माग 100 नाही, 1000 नाही, 10,000 नाही, 1,00,000 नाही, कोटी वानरांच्या उड्या पडतील. महाराज जशी काय ती कोय वर उडाली तशा त्याची कोय धरण्याकरता यांनी उड्या मारल्या. आणि एकदा उड्या मारल्या यांचा स्वभाव ऍक्टिव्ह झाला. आणि जसा यांचा माकड नावाचा स्वभाव ऍक्टिव्ह झाला, मग यांनी धिंगाणा घालायला चालू केला. याच्या ताटातलं ते वड, त्याच्या ताटातलं ते वड, मला दोघाचं वडीचं जनकाचंच ताट घेऊन पळून गेले. आणि महाराज सगळ्या त्या असणाऱ्या रत्नजडीत असणाऱ्या संपूर्ण सभेमध्ये तिथं सगळीकडं कुठं डाळ सांडेल, कुठं भात सांडेल, कुठं वरण पांगलेलं, कुठं काय तर कुठं काय, असं सगळं विचित्र पद्धतीनं पांगून दिलं. देवाने विचार केला, शेवटी जे व्हायचं ते झालंच. भरपूर टाळायचा प्रयत्न केला पण झालंच. पुढचा कथाभाग वेगळा आहे. पुढचा कथाभाग असा आहे की चला आता सांगून देतो, एवढा पुढं कथेचा भाव येतोय. तर जनकाकडे रामानं बघितलं, जनकानं रामाकडे बघितलं की रामाला कुठंतरी संकुचितपणा वाटतोय, म्हणून जनक रामाजवळ गेले आणि रामाला एक आलिंगन दिलं आणि सांगितलं की बाबा वानर आहे, त्यांचा तो स्वभाव आहे आणि आम्हालाही हे पाहून खूप आनंद झाला. आणि मग आनंद झाला म्हणून रामालाही बरं वाटलं आणि त्यांना ते आलिंगन दिलं. महाराज मात्र इकडं जामवंतरायांचं मन खालीवर व्हायला लागलं की देवाला मी शब्द दिला पाळता आला नाही, देवाला मी शब्द दिला पाळता आला नाही, देवाला मी शब्द दिला पाळता आला नाही. कसं तरी त्यांना वाटायला लागलं. आणि कसं तरी वाटत असताना त्यांनी विचार केला, आता ह्या कसं तरी वाटण्याला काय करावं. तर देवानं सांगितलं, जामवंता काही विचार करू नका, ते वानर आहेत, मला त्यांना इथं आणण्याचा काही उद्देश नव्हता, इथं आणण्यापासून थांबवण्याचा उद्देश नव्हता, फक्त एक लीला गेली होती मी की त्यांना इथं आणू नये. आणि न आणायचं म्हटल्यानंतर तुम्ही काय करता हे मला बघायचं होतं, म्हणून मी हे केलं, काही अंतकरणात वाईट वाटून घेऊ नका. त्यावेळी जामवंतानं सांगितलं, देवा आता काय माझ्या आत लागलेला संकोच काय कमी व्हायचं नाही, हा त्यावेळेसच कमी होईल ज्या वेळेस तुम्ही जनकाला जशी मिठी दिली तशी मला जेव्हा देशाल तेव्हाच माझा संकोच कमी होईल. काय म्हटले, जनकाला जशी आज मिठी दिली तशी मिठी मला दिली तरच माझ्या मनाला शांती मिळेल. देवानं सांगितलं तथास्तु. पण जनकाला जशी दिली
तशी मिठी घेण्याकरता तुला थांबावं लागेल, कारण की जनक माझा सासरा आहे आणि ह्या जन्मामध्ये माझा नियम आहे एक पत्नी व्रताचा. सीता नावाची एकच पत्नी माझी आहे, म्हणून आता तुला मी सासरा म्हणून मिठी मारू शकत नाही. ह्या जन्माचं उष्ण ठेव, पुढच्या जन्मात फेडून टाकेल. म्हणून प्रभू चंद्र परमात्म्याचा अवतार संपला आणि दुसऱ्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून जन्माला आले. पहिला विवाह केला तो आईसाहेब श्री रुक्मिणीशी आणि दुसरा विवाह जो झाला तो याच जांबवताच्या मुलीशी म्हणजे जामवंतीशी. आणि मग त्यावेळेस विवाह संस्कार पूर्ण झाल्यानंतर देवानं त्या जामवंताला आलिंगन दिलं. हे कधीच उष्ण होतं, आता जो कथा भाग सांगितला तिथलं उष्ण होतं. आणि ते फेडण्याकरता पुढच्या जन्मामध्ये दुसरा विवाह जो झाला, देवाचे 16,108 विवाह, त्याच्यापैकी मुख्य 8 विवाह आणि त्याच्यापैकी दुसरा विवाह म्हणजे जामवंताची मुलगी असणारी जामवंती हिच्या सोबत झाला. आणि तो विवाह झाल्यानंतर देवानं त्या जामवंताला आलिंगन दिलं. आता माझा मुद्दा फक्त एवढाच होता की मोठ्यानं वागत असताना जपून वागावं. एवढा सगळा राहाडा धिंगाणा झाला. कारण काय, जामवंतानं गठुडीच्या मागे उडी मारली नसती तर काही गोंधळ झाला असता का? आता ती उडली होती उडू द्यायची ना. तिच्या मागे धावपळ केली म्हणून अडचण आली. मोठे जे करतात तेच लहाने करत असतात. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणं कृते लोकस्तदून वर्तते. इथं जे मोठे करतात ना तेच लहाने करत असतात. म्हणून मोठ्यानं जे केलं तेच लहान्यानं उचलायचं असतं. त्याच्यामुळे आधी मोठ्यानं नीट वागायचं असतं. ही गोष्ट फक्त आजच्या प्रवचनातली एवढी लक्षात ठेवा. आपलं आचरण सुधारावा, जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याकडून संस्कार उत्तम पद्धतीने देते. आपण त्यांच्या देखत जे करतो, आपण त्यांना सांगतो काही हे नाही महत्वाचं, आपण त्यांच्या देखत जे करतो ते महत्वाचं आहे. आपण जर त्यांना सांगितलं की नाही रोज मोठ्यांचं दर्शन घ्यायचं आणि रोज घरातून निघत असताना आपण मोठ्यांचं दर्शन घेत नसू तर ते कधीच मोठ्यांचं दर्शन घेणार नाही. आपण म्हटलो की पोरांनो आदरानं वागत जा सगळ्यांशी, आणि आपण घोडे लावित असू शिवे देत असू तर ते कोणत्या हिशोबाने आदर करतील. तर आपलं आचरण हेच त्यांच्याकरता आचरणीय असतं. त्याच्यामुळं आपलं आचरण मोठ्यांचं व्यवस्थित असावं, याच भावावर आजची सेवा समाप्त करतो. ईश्वर चरणी आणि तुमच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि देवा तुला विनंती बाबा, तरी तुमचे केले धर्म कीर्तन शुद्धी नेले. येथ माझे जे उरले ते पाईक पण एक आमंत्रण आहे. श्रीमंत सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव हा वेगवेगळ्या ठिकाणी सध्या साजरा होतोय. आळंदीत आहे, देहूत आहे. आमचे गुरुवारी श्री रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या नियोजनामध्ये तीर्थक्षेत्र श्री त्र्यंबक राजाच्या कुशीत त्र्यंबकलाही सप्ताह पार पडणार आहे. तर त्या ठिकाणीही आपल्याला जर येणं शक्य झालं तर एखादा 2 दिवस यावं. अन्यथा नसल इकडे शक्यता, आळंदीतही सप्ताह चालू आहे, नंतर देहूलाही होणार आहे. आणि वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जो महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतच असतो. तर जिथं शक्य आहे तिथं आपण जावं. आपण कुठून ना कुठून जोग महाराजांशी संबंधित आहोत, म्हणून आपण त्यांच्या पुण्यस्मरणाकरता हजर राहावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्य तो शावे, तो शोने मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्य मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे मानसिर तो तेला हो. प्राणी जात वर्षाचं सगळं मंगळी ईश्वर निशांची मांडे आडी. अनभरत मंगळी भेटतया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. फुल तेज अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैर्य होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकीये. द्रष्टा दृष्ट विजय हुआ वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसाहू. येणे वरी ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देऊ सुखिया झाला.
येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 कुंडली गवडधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. महारुद्र हनुमान